अथवा दानं ज्ञानविहीनं सर्वमतेन भजति न मुक्तिं जन्मशतेन. की जीवनामध्ये आपण अनेक व्रतवैकल्य, तीर्थयात्रा आदी सर्व जरी केलं तर हे सर्वच्या सर्व ज्ञानविहीनं सर्वमतेनं. काल पहिल्या ओळीचा अर्थ आपण पाहिला, आज दुसऱ्या ओळीचा अर्थ पाहत आहोत. ज्ञानविहीनं सर्वमतेनं, सर्वांच्या मताप्रमाणे. काय तर ज्ञानविहीनं, जोपर्यंत काय तत्वज्ञानाची प्राप्ती होत नाही तोपर्यंत काय भजति न मुक्तिं जन्मशतेन, की तोपर्यंत त्याला मोक्ष प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून मोक्ष जर जीवनामध्ये प्राप्त करून घ्यायचा असेल तर काय केलं पाहिजे, ते ज्ञान तत्वज्ञान जे आहे ते तत्वज्ञान प्राप्त करून घेतलं पाहिजे. तत्वज्ञानाच्या व्यतिरिक्त मग तत्वज्ञान म्हणजे काय, तत्वज्ञान म्हणजे मी कोण याचा साक्षात्कार म्हणा किंवा मी कोण हे जोपर्यंत आपण जाणून घेत नाही तोपर्यंत. क्षेत्रज्ञयोर्ज्ञानम यत्तज्ञानम मतं मम. 13व्या अध्यायात भगवान म्हणतात की ज्ञान म्हणजे काय, क्षेत्रज्ञयोर्ज्ञानम. इदं शरीरं कौन्तेय क्षेत्र इत्यभिधीयते एतद्यो वेत्ति तं प्राहुः क्षेत्रज्ञ इति तद्वितः. भगवान म्हणतात की शरीर जे आहे या शरीराला आपण काय म्हणतो, क्षेत्र. आणि या शरीराला जो जाणतो तो कोण, तो क्षेत्रज्ञ. आणि म्हणून क्षेत्रज्ञयोर्ज्ञानम, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ या दोघांमधलं जे ज्ञान आहे, मग कोणतं ज्ञान, क्षेत्रज्ञं चापि मां विद्धि सर्व क्षेत्रेषु भारत. हे ज्ञान म्हणजे काय तर क्षेत्रज्ञं चापि मां विद्धि, कुठे, सर्व क्षेत्रेषु भारत. ही सगळी जी क्षेत्र जी आपण पाहतो आहे, क्षेत्र म्हणजे संपूर्ण शरीर. या संपूर्ण शरीरामध्ये असणारा जो क्षेत्रज्ञ म्हणजेच कोण, या शरीराला जो जाणतो तो क्षेत्रज्ञ. आणि मागच्या वेळात आपण एकदा पाहिलं होतं कोण, आस्तिक आणि नास्तिक. आस्तिक म्हणजे ते की देहाच्या व्यतिरिक्त आत्म्याचं, जीवात्म्याचं जे अस्तित्व जे अंगीकार करतात ते सगळे आस्तिक. आणि मग त्यांच्या शास्त्र कोणासाठी, कोणी शिकायचं हे सगळं शास्त्र, कोणासाठी याची रचना, तर देहाच्या व्यतिरिक्त आत्म्याचं अस्तित्व ज्यांनी मान्य केलं त्यांच्यासाठी हे संपूर्ण शास्त्र. आणि देह म्हणजेच आत्मा हे ज्यांनी मान्य केलं मग त्यांच्यासाठी काय, खाओ पिओ आणि मजा करो, हेच त्यांचं शास्त्र, काही नाही. ऋतं कृत्वा घृतं पिबेत भस्मीभूत शरीरस्य पुनरागमः कुतः. चार्वाक सिद्धांत म्हणतात, काय म्हणतात की भस्मीभूत शरीरस्य, एकदा का ते भस्म झालं, पुनरागतं कुतः, पुन्हा ते कसं काय येऊ शकतं. मग काय करा, मग ऋणं कृत्वा घृतं पिबेत. ऋण करा म्हणजे कर्ज करा, काही करा, पण काय, या शरीराचे सगळे लाड चोचले जे आहेत ते सगळेच्या सगळे पुरवा. हा नास्तिक सिद्धांत. अलग लक्षात. मग आपल्याला कोणता सिद्धांत पाहिजे, आपल्याला आस्तिक सिद्धांत पाहिजे. मग शरीराच्या व्यतिरिक्त इथे जो राहतो त्याचीच मीमांसा केली. वेदांत शास्त्रामध्ये दुसरं काही नाही आहे. वेदांत शास्त्रामध्ये गीतापासून आरंभ करून उपनिषदांच्या माध्यमातून ब्रह्मसूत्राच्या माध्यमातून एवढीच मीमांसा केली. वासांसी जीर्णानि यथा विहाय पासून नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः. कोणाला,
अथा तो ब्रह्मजिज्ञासा कर शेवटपर्यंत आलं. म्हणतात शारीरिक भाष्य आपण म्हणतो. ब्रह्मसूत्राला आपण काय म्हणतो तर शारीरिक भाषा. शरीरे भव शारीरहा, की जो या शरीरामध्ये राहतो. कोण राहतो? त्याची मीमांसा ज्याच्यामध्ये केली ते शारीरिक सूत्र. म्हणून त्याला ब्रह्मसूत्राला दुसरं नाव काय सांगितलं? शारीरिक सूत्र. मग ते ज्ञान कोणतं ज्ञान? तर क्षेत्रज्ञयोर ज्ञानम. म्हणजेच काय? सर्व क्षेत्रेषु कौंतेय. त्या सगळी जी क्षेत्र आहे त्याच्यामधला जो क्षेत्रज्ञ आहे, म्हणजे त्यांना जो जाणणारा आहे तो कोण आहे? तो मीच आहे. हे ज्ञान प्राप्त व्हायला पाहिजे. आणि हे ज्ञान ज्यावेळेस तुम्हाला प्राप्त होईल त्यावेळेस वास्तविक पाहता का होईल? तर सर्वामध्ये वासुदेव सर्व, म्हणजे संतांची वृत्ती आहे, जी साधूंची वृत्ती आहे, ती वृत्ती, ती दृष्टी, हे ज्ञान प्राप्त झाल्यावरच आम्हाला होईल. मग एकनाथ असो किंवा नामदेव असो, जे संपूर्ण प्राण्यामध्ये जी त्यांना ती एकत्वाची दृष्टी पाहिली, ती कोणी प्राण्यामध्ये, त्या कुत्र्यामध्ये सुद्धा काय पाहिलं? तर वासुदेव पाहिलं म्हणून त्याच्या मागे धावले. ते गाढव जिथं वाळवंटामध्ये तडफडत होतं त्याच्यामध्ये काय पाहिलं? वासुदेव पाहिला म्हणून ते असणारी ती गंगा त्याला पाजली त्या ठिकाणी. म्हणजेच अशा प्रकारे ही जी दृष्टी आहे कोणती? वासुदेव सर्वम. ही वासुदेव सर्वम ही दृष्टी ज्यावेळेस आम्हाला प्राप्त होईल त्याच वेळेस काय होईल? तर त्याच वेळेस आम्हाला वास्तविक ज्ञानाची प्राप्ती होईल. आणि जोपर्यंत वास्तविक ज्ञानाची प्राप्ती नाही तोपर्यंत निरतिशय आनंद जो आहे ना, तो निरतिशय आनंद सुद्धा आम्हाला प्राप्त होऊ शकत नाही. कारण मागे आपण पाहिलं की परमेश्वराने ज्यावेळेस संपूर्ण सृष्टीची ज्यावेळेस रचना केली त्यावेळेस परमेश्वर काय करतो? माया, प्रकृती जी आहे तिला आपल्या अधीन करून हे संपूर्ण सृष्टीची काय करतो? रचना करतो. आणि अशी रचना केल्यानंतर काय करतो तो? या सृष्टीच्या रचनेनंतर तोच परमेश्वर तिला अधीन करून अविद्या उपाधी सन जीव इति उच्यते. अविद्या उपाधीनी तो स्वतःला काय सच्चिद आनंद स्वरूप असताना सुद्धा तो स्वतःला अविद्या उपाधी सन आत्मा जीव इति उच्यते. शास्त्र म्हणतो तो स्वतःला जीव असं म्हणून घेतो. आणि म्हणूनच या जीवात्म्यामध्ये जर पाहिलं तर काय पाहिलं आपण मागच्या पाठाला? की या जीवात्म्यामध्ये एक कोणाचा अंश आहे? एक प्रकृतीचा आलेला अंश आहे, म्हणजे मायेचा. आणि दुसरा पुरुष म्हणजे चैतन्य तत्व जो आहे त्या चैतन्य तत्वाचा अंश त्याच्यामध्ये आहे. जसं विद्युत उपकरणं घरामध्ये आपल्या सगळ्यांच्या असतात. टी व्ही असतो, फ्रीज असतो, इस्त्री असते, ओव्हन असतो. अनेक प्रकारची जरी विद्युत उपकरणं असली तरी त्या सगळ्या विद्युत उपकरणांमध्ये ती चालवण्यासाठी काय त्याला लागणारी काय विद्युत लाईट काय सगळ्यामध्ये विद्युत ज्याप्रमाणे एकच आहे, मग ती काय करेल? ती विद्युत फॅन पण चालवेल, ती बल्ब चालवेल, ती फ्रीज चालवेल. चालवणाऱ्या गोष्ट घटक अनेक जरी असले तरी त्यामध्ये अनुस्यूत असणारी विद्युत लाईट काय एकच आहे. त्याच्यामध्ये फरक आहे का फ्रीजसाठी आपण वेगळी लाईट आणतो, पंख्यासाठी वेगळी लाईट आणतो, ओव्हनसाठी वेगळी लाईट आणतो आणि टी व्हीसाठी वेगळी लाईट आणतो, असं करतो का? तर असं करत नाही. एकच विद्युत हे अनेक ज्याप्रमाणे उपकरणं चालवते त्याप्रमाणे ती एकच विद्युत या ठिकाणी सुद्धा हे अनेक जी शरीरं जी आहेत या संपूर्ण शरीराला
चाले हे शरीर कोणाची या सत्ते, कोण बोलवितो हरिवीण सांगितलं महाराजांनी सुद्धा. म्हणजे अभंग असो किंवा तत्त्वज्ञान उपनिषद असो, सगळ्यांमध्ये अर्थ एकच, ओतप्रोत एकच भरलेला आहे. चाले हे शरीर कोणाची या सत्ते, की त्याच्याच सत्तेने आम्ही म्हणतो, आम्ही बोलतो, आम्ही पाहतो, आम्ही करतो, परंतु पाहतो, करतो, बोलतो ज्याच्यासाठी इथं जी सत्ता आहे, श्रोत्रस्य श्रोत्रम चक्षुषश्चक्षु, तो श्रोत्राचा पण श्रोत्र, केने शतम पतितम प्रेषितम मन केन प्राणप्रथम प्रयतियुक्त, केन उपनिषदातला सगळ्यात पहिला मंत्र. केन ईशितम कोणाच्या द्वारे, पतितम प्रेषितम मनः, हे मन जे आहे, हे अंतःकरण जे आहे, हे अंतःकरण काय करतंय, चिंतन करतंय, विचार करतंय, मनन करतंय. परंतु हे सगळं चिंतन मनन विचार करण्यासाठी केन ईशितम कोणाच्या द्वारे त्याला प्रेरणा भेटली, आणि त्या प्रेरणेने काय करायला लागलं, ते विचार करायला लागलं. आणि त्याने मग जसा विचार चालू केला तसं पुढे पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय या सगळ्यांना काय करायला लागलं, ते आपापलं ज्ञान किंवा त्यांना ती शक्ती प्रदान करण्याचं काम चालू केलं. तेच महाराज म्हणतात, चाले हे शरीर कोणाची या सत्ते, की त्या परमेश्वराच्या सत्तेनेच हे संपूर्ण जे आहे, हे संपूर्ण जगताचं, या विश्वाचं, अखिलांड कोटी ब्रह्मांडाचं जे ज्ञान आहे किंवा अखिलांड कोटी ब्रह्मांडाचं जे कार्य आहे, हे चालण्यासाठी जी शक्ती आहे, ती शक्ती कोणाची आहे, ती शक्ती त्या सच्चित आनंद स्वरूप परमेश्वराचीच आहे. त्या सच्चिदानंद स्वरूप परमेश्वराच्या शक्तीने हे संपूर्ण विश्वाचं चक्र चालत आहे. हे ज्ञान काय झालं पाहिजे, आपल्याला प्राप्त झालं पाहिजे. ज्ञान विहीनम सर्वमतेन, सगळं प्राप्त केलं. जर हेच ज्ञान नसेल, प्रकृती आणि पुरुष, जड आणि चैतन्य, म्हणून मागे पाहिलं की जीवात्म्यामध्ये काय झालं, मग ज्या वेळेस संपूर्ण संसाराची सृष्टी परमेश्वराने केली, त्यावेळेस या जीवात्म्यामध्ये मग काय केलं, एक प्रकृतीचा अंश आला आणि एक कोणाचा आला, एक चेतन अंश त्याच्यामध्ये उतरला. असे हे दोन अंश ज्यावेळेस जीवात्म्याच्या ठिकाणी उतरले, त्यावेळेस प्रकृतीचा जो अंश आहे, त्या प्रकृतीच्या अंशाने काय करतो, तो जीवात्मा, प्रकृती म्हणजे संसार, आणि मग काय करतो, त्या संसाराच्या अनुषंगाने तो संसारी होण्याचा प्रयत्न करतो. हे माझं, हे माझं, हे घर माझं, हे दार माझं, माझी मुलं, हे करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे संसार प्राप्त करण्याचा जो प्रयत्न आहे तो कोणाचा आहे, तो प्रकृतीचा आलेला घटक आहे त्याच्यामध्ये, की तो त्याला त्याच्याकडे प्रवृत्त करतो. परंतु दुसरा पण अंश आलाय, कोणता, परमेश्वराचा अंश आलाय. आणि मग त्या परमेश्वराच्या अंशाने काय करतो, तो त्या तत्वाची, परमात्मा प्राप्तीची इच्छा करतो. आणि म्हणून इथे प्रकृती म्हणजे संसार जो आहे, संसार काय, हा संसार म्हणून कधीच प्राप्त होत नाही. आणि परमेश्वर नित्य प्राप्त आहे. तुम्ही किती जरी म्हटला नाही नाही नाही, परमेश्वर नाही, परमेश्वर नाही, परमेश्वर नाही, हे जरी म्हणायचं असेल तर हे म्हणण्यासाठी सुद्धा जी त्याला शक्ती पाहिजे, ती शक्ती कोणती आहे, ती शक्ती सुद्धा परमेश्वराचीच आहे. म्हणजेच काय, परमेश्वर नित्य प्राप्त आहे आणि संसार नित्य प्राप्त आहे, कधीच प्राप्त होऊ शकत नाही. तुम्ही किती प्रयत्न केला संसार प्राप्त करण्याचा, तरी सुद्धा तो आपल्याला कधी प्राप्त होऊ शकत नाही. सम्यक सरती, मागे सगळं व्याख्यान झालंय.
की जो पुन्हा पुन्हा काय चाललाय, पुढेच चाललाय. परमेश्वर इथंच आहे. परमेश्वर प्राप्त करायला कुठं जायचं नाहीये. अनेक मागे पाठामधून हेच झालं काय, की परमेश्वर कुठे, परमेश्वर प्राप्त करण्यासाठी हृदयातील भगवंत राहिला, हृदयातून उपाशी, की आपण सगळीकडे फिरतोय त्याला प्राप्त करण्यासाठी. परंतु तो आहे कुठं, तो वास्तविक इथे. आपण तिथं वाचतोय का, नाही. अंतस्थ आत्मानम अजम न दृष्ट्वा भ्रमंती मूढा गिरिगह्वरेषु. अंतस्थ आत्मानम, तो इथंच आहे आतमध्ये. अजम न दृष्ट्वा, परंतु त्याला इथं पाहतोय का आम्ही, तर त्याला आम्ही इथं पाहत नाही. मग आम्ही काय करतोय, त्याला पाहण्यासाठी काय करतोय, भ्रमंती मूढा, कुठे, गिरी गह्वरेषु. या पर्वतावर जातील, त्या पर्वतावर जातील, इकडे यात्रेला जातील, तिकडे यात्रेला जातील, पण ते सगळं प्राप्त करत असताना वास्तविक तो जिथं आहे तो तिथं पाहण्याचा काय केला पाहिजे, आपल्याला प्रयत्न केला पाहिजे, की तो इथंच आहे. त्याला प्राप्त करण्यासाठी कुठं जायचंच नाहीये मला. मग काय करायचंय, त्याला प्राप्त करण्यासाठी फक्त एकच केलं, जे जे मी म्हणतोय माझं 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 तेवढं सगळं सोडत जायचं. तुम्ही सोडत जेवढं जाताल की तेवढं काय होणार आहे, तो प्राप्त होत जाणार आहे. त्याच्या तुम्ही जवळ 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 जाणार आहे. आता काय तुम्ही लांब काय आहे, त्याच्यापासून लांब याच्यासाठी आहोत की जे नाही ते आम्ही धरून बसलोय, आणि ते धरल्यामुळे त्याच्या आम्हाला जवळ जाता येत नाही. मग काय करायचं, ते सोडून द्या. ते सोडून दिल्यानंतर तो कुठे आहे, तो आहे तिथंच आहे. तो आपल्याआप तुम्हाला प्राप्त होणार आहे. म्हणजे बाह्य विषयांमध्ये जे आकर्षण आहे, परांचिखानी व्यतृणत स्वयंभूतस्मान परां पश्यति नांतरात्मन. परांचिखानी व्यतृत स्वयंभू, परमेश्वराने या सगळ्या परांचिखानी म्हणजे बाह्य पाहणारे ही संपूर्ण इंद्रिय दिल्यामुळे तस्मात परांग पश्यति न अंतरात्मन. शास्त्र उपनिषद म्हणतात की मनुष्य काय आहे, त्यामुळे या इंद्रियांच्या द्वारे तो काय करतो, बाहेरच पाहण्याचा प्रयत्न करतो. कश्चित धीर आत्मान ऐक्षत आवृत्त चक्षु रमृतत्वमिच्छन्. पुढे उपनिषद म्हणतात कोणीतरी एकच काय, ते अमृतत्व प्राप्त करण्याच्या इच्छेने काय करतो, अंतरात्मा इच्छन, स्वतःला जाणण्याचा प्रयत्न करतो. आणि जास्तीत जास्त मग काय, सगळे बाह्य जगत जाणण्याचाच प्रयत्न करतो. आणि मग साधकाला काय केलं पाहिजे, म्हणून साधकाला अंतस्थ आत्मानम, की जो आतमध्ये जो आहे, तो आतमध्ये जे तत्व, जे चैतन्य तत्व आहे त्याला जाणण्याचा प्रयत्न ज्यावेळेस आपण करू त्यावेळेसच त्याला आपण प्राप्त करू. आणि म्हणून या सगळ्या ज्या घटक, या क्रिया ज्या आपल्या आहे, व्रतवैकल्य आदी, गंगा स्नान आदी, या कशासाठी आहेत, तर या सर्वच्या सर्व क्रिया ज्ञानप्राप्तीसाठी आपल्या आहेत. म्हणून आचार्य म्हणतात ज्ञानविहीन, जर त्याला ज्ञान नसेल आणि हे सगळं करत असेल तर काय, मग हे सगळं व्यर्थ आहे. म्हणून सांगितलं पुढे जाऊन उपनिषदाने, सुभाषितकारांनी काय, उत्तमा ज्ञान म्हणजे काय, उत्तमा सहजावस्था, मध्यमाधान धारणा, अधमा शास्त्रचिंताच तीर्थयात्रा धमाधम. की सगळ्यात उत्तम साधनेमधली असणारी अतिशय उत्तम स्थिती म्हणजे कोणती, सगळ्यात उत्तम स्थिती साधनेमधली म्हणजे उत्तमा सहजावस्था. सहजावस्था अलग लक्षात रामसुखदासजी कायम सांगायचे, सहज साधना करायची, अलग बाकी काही करायचं नाही. उठला की फक्त काही, जोपर्यंत कर्म करतो तोपर्यंत कर्माचं बंधन प्राप्त होतं. म्हणून काय, सहज अवस्थेमध्ये काही न करता जी आहे त्या अवस्थेमध्ये राहण्याचा प्रयत्न करणे. अंतःकरणामध्ये जरी विचार आले, भावना आल्या
तरी काय कशासाठी, जसं येतात तसं जातात, जसं नदीच्या तीरावर आपण बसतो. आम्ही नदीच्या तीरावर बसल्यानंतर काय होतं, आपण त्या ठिकाणी बसल्यानंतर नदीचा प्रवाह काय होतो, वाहत असतो आपल्यापुढे, येत असतो जात असतो, येत असतो जातो, सातत्याने काय निरंतर वाहत असतो. त्याप्रमाणे या ठिकाणी सुद्धा काय हे अंतःकरणामध्ये मनामध्ये संपूर्ण येणारे विचार येत आहेत कशासाठी, तर जाण्यासाठीच येत आहेत महाराज म्हणतात. मग त्याला काय करायचं, त्याला फक्त साक्षी भावाने पाहणे. म्हणजे सहज साधना, मग काही करायचं नाही. जोपर्यंत करतोय, करायला गेला की बंधनामध्ये अडकलाच. म्हणून उपनिषद नेती नेती, त्याला काही करायचं नाही, त्याला प्राप्त करण्याची गरजच नाही, तो स्वतः प्राप्त आहे. फक्त काय आहे, तुझं आहे तुझं पाशी परी जागा विसरला अशी. आपण काय झालं, सगळेच्या सगळ्या आपण तो जो आहे ती जागा आपण सगळे विसरलोय. आणि जिथं पाहिजे त्याला शोधायला तिथं आपण शोधत नाही, मग भलतीकडेच आपण शोधतोय. म्हणून तिथं सांगितलंय कृते गंगा सागरगम वगैरे आचार्य म्हणतात की वास्तविक तो जिथं आहे तिथं शोधण्याचा प्रयत्न आपल्याला जीवनामध्ये केला पाहिजे. आणि म्हणून जोपर्यंत आपण कर्माने त्याला प्राप्त करू असं जर म्हटलो तर कर्माने तो कधीच प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून सर्व कर्म फल त्याग हा सांगितला. कारण कर्म केलं की कर्माचं फल आलं. कर्म कर्मफल, कर्म कर्मफल, संचित प्रारब्ध आगामी, संचित प्रारब्ध आगामी. पण जोपर्यंत कर्माने त्याला प्राप्त करू शकत नाही, त्याचं लगेच कर्म केल्याबरोबर त्याचं फलाची प्राप्ती झालीच. फक्त त्याचं फल तुम्हाला लगेच मिळेल, कालांतराने मिळेल, पुढच्या जन्मामध्ये मिळेल. पण कर्म केल्या की त्याचं फल आहेच. म्हणजे कर्म जे आहे, कर्म नेहमी काय आपल्याला बंधनालाच कारणीभूत आहे. म्हणून कर्माने त्याला आपण प्राप्त करू शकू का, तर कर्माने प्राप्त करू शकत नाही. म्हणून उत्तमा सहजावस्था, सहज अवस्थेमध्ये प्राप्त परिस्थितीमध्ये बस, बाकी काही करायचं नाही. उठलं की फक्त त्याचं चिंतन, बस, बाकी काहीच नाही. फक्त बसणे आणि तैल साक्षी भावाने येणारे विचार येतील जातील, येतील जातील, त्याला पाहणे. पाहण्याचा सुद्धा प्रयत्न नाही, त्याच्यामुळेच पाहतोय. फक्त साक्षी भावाने त्या ठिकाणी स्थिती प्रेझेंट ॲज प्रेझेंट राहणे, ही सहज अवस्था, ही सगळ्यात उत्तम. ही काय झाली पाहिजे, ही सहज अवस्था जी आहे ही आपल्या आप प्राप्त झाली पाहिजे. शास्त्र म्हणतं की त्याच्यासाठी सुद्धा प्रयत्न करण्याची गरज नाही. उठलाय, मग प्राणायाम केलाय, आसन केलंय, प्रत्याहार, धारणा, ध्यान वगैरे करत असलं काही नाही. बसला रे बसला की त्याच्या सहज अवस्थेमध्ये तो गेला पाहिजे. ह्या अवस्थेला अतिशय उत्तम सांगितलं. उत्तमा सहजावस्था, ही अवस्था प्राप्त झाली पाहिजे. मग ही अवस्था कधी प्राप्त होईल, तर ही अवस्था तेव्हाच प्राप्त होईल जेव्हा त्या तत्वाचं ज्ञान, त्याची वास्तविक स्वरूपाचं ज्ञान, तो कोण आहे, अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियाणि नचा संगतम नैव मुक्तिर्नय्यः चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. तो सच्चिद आनंद स्वरूप आहे, शिवस्वरूप आहे. हे ज्यावेळेस ज्ञान होईल त्यावेळेस ही उत्तम सहज अवस्था आम्हाला प्राप्त होईल. मध्यमा ध्यानधारणा, अतिशय पहिली उत्तम साधना सांगितली. कोणती, सहज अवस्था म्हणजे अतिशय उत्तम फर्स्ट क्लास साधना. कोणतीही साधकाची तर सहज अवस्थेमध्ये त्याला राहता येते. त्याला काही प्रयत्न न करता त्याचं चित्त परमेश्वराशी एकरूप होतं. ही पहिली अवस्था. द्वितीय अवस्था मध्यमा ध्यानधारणा. द्वितीय अवस्था कोणती, तर ध्यान आणि धारणा. आता जे आपण करतो योग, अलग लक्षात काय करतो, प्राणायाम, प्रत्याहार, नंतर आसन,
या सगळे जे काय करतो, हा सगळा जो योग मार्ग जो आहे याच्या मार्गे आपण त्याला प्राप्त करण्याचा जो प्रयत्न आहे याला सांगितलं, हे द्वितीय स्थानावर सांगितलं की याने जर तुम्ही त्याला प्राप्त करत असाल तर हे द्वितीय. मध्यमा ध्यान धारणा तिसरी सांगितली. तृतीया शास्त्रचिंताच. शास्त्रचिंता म्हणजे आपण जे काय आता सगळे शिकतोय, अलग लक्षात, हे कितवी स्थानावर आहे, त्याला प्राप्त करण्यासाठी तिसऱ्या स्थानावर आहे. आम्हाला वाटतं आम्ही अध्ययन करतोय, परंतु त्याला प्राप्त करायचं असेल तर तिसऱ्या स्थानावर. कारण हे शास्त्रपठण म्हणजे तरी काय, शास्त्रपठण म्हणजे आचार्य स्वतःच म्हणतात काय, शब्दजालम महारण्यम चित्तभ्रमणकारणम अतः प्रयत्नात ज्ञातव्यम तत्त्वज्ञात तत्त्वम आत्मनः. हे सगळं काय, शब्दजालम, शब्दाचं जाळच आहे हे सगळं. म्हणून त्याच्याही पुढे जाऊन म्हणतात वाक्वैखरी शब्दजरी शास्त्र व्याख्यान कौशल्यम. वाक्वैखरी अत्यंत सुंदरपैकी प्रवचन करतोय, सुंदर बोलतोय. शब्द जरी एकदा बोलायला लागला की काय करतोय, सुंदर प्रवास, उत्तम उदाहरणं, सगळी प्रमाणं वगैरे अतिशय सुंदर सुंदर देत जातोय. शास्त्र व्याख्यान कौशल्यम, इतकं कुशलतेने सगळं शास्त्राचं व्याख्यान करतोय. वैदुष्याम विदुषाम तद्वत, हे सगळं आहे, विद्वत्ता आहे, विदुषा आहे. परंतु हे सगळं काय आहे, भुक्तये न तु मुक्तये. आचार्यशाही सगळं काय आहे, सगळं जो भोगासाठीच जर वापरत असेल, मोक्षासाठी जर वापरत नसेल तर त्याचा काही उपयोग नाही. आणि म्हणून पुढे जाऊन म्हणतात शब्दजालम महारण्यम. हे जे काय आहे हे सगळं शब्दाचं जाळ आहे, महान अरण्य आहे. काय करतं, याच्यामध्ये तुम्ही एकदा प्रवेश केला की काय होतं, चित्तभ्रमण कारणम. हे करू का, अनेक वेळा असं वाटतं हे खरं आहे का, ते खरं आहे. आता पण तुम्हाला बरेच वेळा तसं वाटत असेल. स्वामीजी कधी म्हणतात तत्त्वज्ञान प्राप्त केलं पाहिजे, कधी म्हणतात साधना केली पाहिजे, कधी म्हणतात काय एखादी उपासना केली पाहिजे, व्रतवैकल्य केली पाहिजे, बरोबर ना. असं अनेक वेळा वाटतं. म्हणजेच काय, हे चित्तभ्रमण कारणम, चित्ताला काय करतं, हे भ्रमण करणार आहे हे सर्व संपूर्ण शास्त्र. आणि म्हणून काय केलं पाहिजे, अतः प्रयत्नात ज्ञातव्यम. प्रयत्न कशासाठी केला पाहिजे, ज्ञातव्यम, प्राप्त करण्यासाठी. काय, तत्त्वज्ञात तत्त्वम आत्मनः. जे आत्मतत्व जे आहे ते आत्मतत्व प्राप्त करण्याचा जीवनामध्ये आपण काय केला पाहिजे, तर प्रयत्न केला पाहिजे. हे सगळ्याच्या मधून. म्हणून तिसरी सांगितली कोणती, शास्त्रचिंता. आणि चौथी सांगितली पायरी कोणती, तीर्थयात्रा धमाधमा. चतुर्थ स्थानावर तीर्थयात्रा सांगितली. आता जे आचार्य सांगतायत काय, कुरुते गंगा सागर गमनम व्रत परिपालम अथवा दानम. हे कितव्या स्थानाची साधना सांगितली, ही चौथ्या स्थानाची साधना. कारण का, त्याच्यामध्ये तीर्थयात्रा का सांगितली चौथ्या स्थानाला, की त्याच्यामध्ये काय होतं, दोषदृष्टी. मनुष्याची तीर्थामध्ये गेल्यानंतर दोषदृष्टी नसावी. दोषदृष्टी असली तर काय होतं, त्याचं महान पातक आपल्याला प्राप्त होतं. तीर्थस्थाने कृतं पापम वज्रलेपो भविष्यती. शास्त्र म्हणतं तीर्थस्थानावर केलेलं जे पाप आहे, बाकीची पापं येतील जातील, तुम्ही फेडू शकाल, परंतु जे तीर्थस्थानात पाप होतं, तीर्थस्थानेषु कृतं पापम, जे पाप आपल्या हाताने होतं ते काय होतं, वज्रलेपो भविष्यती. सांगतं शास्त्र की ते कधीच धुतलं जात नाही. आणि म्हणून अशा प्रकारे मग आपण जेव्हा तीर्थाला जातो मग काय होतं, साहजिक काय होतं, आपल्या जरी नकळत कळत काही त्या ठिकाणी आपले दोष आपण पाहतो. हे असं कसंच आहे, हे गंगा हेच झाली आहे, हे तर हेच पाणी आलं आहे, हे मी आचमन करू का नको, ह्या इंद्रायणाचं मी आचमन करू का नको. अनेक प्रकारचे काय होतात, दोष मनामध्ये निर्माण होतात आणि आपण काय करतो, त्यातनं महान पातक प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करतो. मग ते आपल्याला नको. म्हणून चतुर्थ स्थानाची असणारी साधना सांगितली. मग पहिली उत्तम साधना काय, तर परमेश्वराचा आत्मतत्व प्राप्त करणं म्हणजे सहज अवस्थेमध्ये जाणं, ही उत्तम साधना. द्वितीय साधना ध्यानधारणा,
तृतीय शास्त्रचिंता आणि तीर्थयात्रा चतुर्थ स्थानावर सांगितली. आणि जी उत्तम साधना आहे कोणती ती सांगितली, ज्ञान विहीनम सर्वमतेन. मग काय पाहिजे म्हणून जीवनामध्ये जी उत्तम साधना आहे ज्ञानप्राप्तीची तीच साधना आपल्याला केली पाहिजे. आणि त्याच्या व्यतिरिक्त ज्या साधना आहेत त्या काय, भजती न मुक्तिम जन्मशतेन. त्या किती जरी साधना करत राहिलो तरी त्या साधनापासून आपल्याला मोक्षप्राप्त, त्या लोकापर्यंत प्राप्ती होईल. कुठपर्यंत, ब्रह्मलोकापर्यंत जाईल. परंतु काय, जर ज्ञान नसेल तर काय, पुन्हा येणंच आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम. म्हणजे तत्त्वज्ञानाची प्राप्ती करणं हाच वास्तविक जीवाचा मुख्य उद्देश. हे आचार्य या श्लोकातून स्पष्ट करतात की काय करा, हे सगळं करत असताना माझी दृष्टी कुठे राहिली पाहिजे, ज्ञानप्राप्ती. ज्ञानविहीनम सांगितलं, नाही तर ज्ञान जर नसेल आणि हे सगळं, जसे आई घरामध्ये जरी सगळी कामं करते, सकाळी उठल्यापासून धुणं धुवेल, स्वयंपाक करेल, भांडी घासेल, फरशी पुसेल, सगळी जरी कामं करत असली तरी तिची वास्तविक अंतःकरण, आता जी दृष्टी कुठे असते तर तिची दृष्टी, तर जे लहान मुलगा 5-6 महिन्याचं किंवा वर्षाचं जे मुलगा आहे लहान, तो पाळण्यामध्ये असतं. मग हिची दृष्टी सगळी कामं करत असताना हिची दृष्टी ज्याप्रमाणे कुणाकडे आहे, त्या बाळाकडेच असते. त्याप्रमाणे हे सगळं आपण करतोय, पण हे करत असताना माझी दृष्टी कोणाकडे पाहिजे, तत्त्वज्ञानाची प्राप्ती जीवनामध्ये मला झाली पाहिजे. आणि त्यासाठी हे मी करत आहे. मम चित्तशुद्ध्यर्थम, चित्तशुद्धीसाठी मला हे करायचं. मी आज जप करतोय, तप करतोय, सगळं करतोय, आणि काय करायचं आहे, मला साधायचं काय, तर मला चित्तशुद्धी, म्हणजे माझ्या चित्तामध्ये जे विकार आहेत, काम क्रोध लोभ मोह, हे सगळे विकार काय झाले पाहिजे, शुद्ध गेले पाहिजे. आणि जेव्हा हे सगळे अंतःकरणामधील माझे विकार जातील त्यावेळेस काय होणार आहे, त्याच अंतःकरणामध्ये स्वस्वरूपाची सिद्धी प्राप्त होणार. आणि ती स्वस्वरूपाची सिद्धी प्राप्त करणं हीच जीवनाची इति कर्तव्यता. आणि तेच आचार्य सांगतात, ज्ञानविहीनम सर्वमतेन भजते न मुक्तिम जन्मशतेन. हे सगळं करून जर ज्ञान प्राप्त नसेल तर त्याचा काही उपयोग नाही. म्हणून हे सगळं कशासाठी करायचं, मागे पाहिलं आपण सगळे करतो. गतानुगतिकः लोकान लोका पारमार्थिकः, की तो करतो म्हणून मी करतो म्हणून नाही करायचं. मी का करतो याचं कारण मला कळलं पाहिजे, की मी करतोय पण याच्यापासून मला काय, मी एवढा हा जप करतोय, तेवढं तप करतोय, याने मला काय करायचं, यातनं माझी चित्तशुद्धी होऊन माझ्यामध्ये जे आहेत चित्तामधले जे विकार काम क्रोध हे सगळे दूर गेले पाहिजे. मग तिथं काय, अमानित्व अदंबित्व चांगले सात्विक गुणाची उत्पत्ती त्या ठिकाणी झाली पाहिजे. आणि मग आपणच आपलं जाणून घ्यायचं आहे. पहिल्यांदा मला क्रोध येत होता, म्हणजे साधना करताना तुमचा स्टॅटिक स्कोप तुम्हीच आहे. साधनेची काय फलप्राप्ती, तर सत्वगुणाची उत्पत्ती मनामध्ये होतीये का नाही हे पाहणं गरजेचं आहे. मग सत्वगुण मनामध्ये झाल्यानंतर काय होईल, त्या मनामध्ये क्रोध येणार नाही, लोभ येणार नाही, चांगल्या क्वालिटीज त्याच्या मनामध्ये आपल्या आप तयार, सात्विक गुणाच्या क्वालिटीज तयार होत जातील. आणि त्याच्यासाठी हे सगळं तेच आचार्य या श्लोकातून सांगण्याचा प्रयत्न करतात. ओम तत्सत.